नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज KYC अपडेट आहे आणि ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार KYC परत सुरू होणार आहे आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। परंतु ही KYC लवकरात लवकर सुरू व्हावी, कारण त्याचं कारणही तसंच आहे। KYC न केल्यामुळे प्रत्येक राज्यात लाखो लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे। तुमची KYC पद्धत झाली आहे का आणि तुम्हाला लाभ सुरू आहे का, कमेंट करून नक्की कळवा। त्याचप्रमाणे अशाच खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करत चला। मी माझ्या व्हिडिओमध्ये अतिशय खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण अपडेट देत असते, त्यासाठी हा व्हिडिओ गरजू लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। ज्या बहिणींना लाभ सुरू असेल, ज्यांना लाभ मिळत नसेल, ज्यांनी KYC केली नाही, कुठलीही तुमची समस्या असेल, तर ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेशी कनेक्टेड आहेत त्या बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे। लाडकी बहीण योजनेचा पुढेही अशाच प्रकारे यशस्वीरित्या लाभ सुरू राहील अशी माहिती मंत्री आदिती तटकरे ताई यांनी दिलेली आहे। म्हणजे लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाची आणि खूप मोठी योजना आहे आणि पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये तर मिळतच आहेत। परंतु ही योजना अशीही पुढेच यशस्वीरित्या सुरू राहणार आहे अशी खात्री आदिती तटकरे ताई यांनी दिलेली आहे। परंतु लाखो लाडक्या बहिणींची अजूनही KYC झाली नाही आणि अशा बहिणी प्रत्येक जिल्ह्यात आहेत। KYC न केल्यामुळे जानेवारी महिन्यापासून त्यांचा लाभ बंद झालेला आहे आणि ही बाब सरकारच्या निदर्शनास आलेली आहे। म्हणूनच आता लवकरात लवकर KYC पोर्टल सुरू होणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली नाही त्यांना पुन्हा एक संधी मिळणार आहे। परंतु ही KYC लवकरात लवकर सुरू व्हायला हवी, कारण आपण आतापर्यंत बघितलं तर हा मुद्दा कोणीच उठवला नव्हता, परंतु आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या मुद्द्यावर वारंवार व्हिडिओ आपण टाकलेले आहेत आणि सविस्तर माहिती दिलेली आहे आणि आतापर्यंत कुणीही याविषयी बोललेलं नाही। परंतु आता मात्र आज आदिती तटकरे ताई यांनी त्यांच्या वक्तव्यात सांगितलेले आहे की लवकरात लवकर KYC पोर्टल सुरू होईल, परंतु राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार। तर माझी शासनाला हीच विनंती आहे की लवकरात लवकर KYC पोर्टल सुरू करावं आणि तेही ऑनलाईन पद्धत असावी, कारण शासनाचा तसा रूलच आहे की दरवर्षी KYC पोर्टल सुरू राहणार होतं जूनमध्ये, परंतु अजूनही सुरू झालेलं नाही। जून जुलै संपलेला आहे तरीसुद्धा अजून पोर्टल सुरू झालं नाही। म्हणून लवकरात लवकर यावर काही ना काही उपाययोजना करून शासनाने ऑनलाईन KYC पोर्टल सुरू करावं, म्हणजे ज्या लाभार्थ्यांची KYC झालेली नाही त्यांची KYC होईल आणि बंद झालेला लाभ पुन्हा त्यांचा सुरळीतरित्या सुरू होईल आणि त्यांची KYCची समस्या दूर होईल। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला कळकळीची विनंती केलेली आहे। लवकरात लवकर KYC बाबतीत काही ना काही अपडेट येईल। जेव्हा नवीन अपडेट येईल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला देखील लाईक करत चला। पुन्हा भेटू नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।